मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी। ठाण्यातील कळव्यामध्ये राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे। नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभा घेत आहेत। पुढच्या काही वेळातच या सभेला सुरुवात होणार आहे। बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांच्याकडून सभास्थळाची सध्या पाहणी करण्यात आलेली आहे। ठाण्यातील कळव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या सभेच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। भूषण, पुढच्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यामध्ये दाखल होत आहेत। कळव्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणारे महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा आहे। सभेची तयारी कुठपर्यंत आली आहे? नक्की शुभम, आपण जर पाहिलं एकंदर आता सभेची सुरुवात आपल्याला अगदी थोड्याच वेळात होणार आहे। सध्या तरी एकंदर कार्यकर्ते जे आहेत ते अगदी मोठ्या संख्येने इथे यायला सुरुवात झालेली आहे। जशी जशी ऊन ही कमी कमी झाली तशी कार्यकर्त्यांची संख्या इथे वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी सर्व पक्षांचे म्हणजे अगदी भाजप, शिंदेची शिवसेना, मनसे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांचे कार्यकर्ते आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। अनेक झेंडे जे आहेत ते महायुतीच्या सर्व पक्षांचे इथे फडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसेचे कार्यकर्ते आपल्याला अधिक संख्येने इकडे पाहायला मिळत आहेत। प्रत्येक हातात मनसेचा झेंडा आपल्याला भगवा झेंडा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर मनसैनिक मोठ्या उत्साहात सध्या तरी आपल्या इकडे येताना पाहायला मिळत आहे। आज मनसेचे एक जर या सभेची जर एक विशेष बाब जर पाहिली, अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हीच आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच ज्यांनी ज्या दिवशी शिवसेना सोडली त्यानंतर पहिल्यांदाच ते आज अनेक वर्षांनंतर धनुष्यबाणाचा प्रचार करणार आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीचे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार सभा ते आज घेणार आहेत आणि एकंदर नरेश म्हस्के जे आहेत ठाण्याचे उमेदवार त्यांची देखील प्रचाराची सभा घेणार आहेत आणि एकंदर दोन शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत त्यांची सभा पार पडणार आहे। एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अगदी सभेच्या पूर्वी हे आनंद आश्रम इथे जाणार आहेत, जिथे स्वर्गीय आनंद दिघे यांचं जे आश्रम आहे तिथे जाऊन भेट देणार आहेत आणि आनंद दिघे यांना देखील अभिवादन करणार आहेत। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज काहीशा भावना काहीशा वेगळ्या असल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा इथे सभेला सुरुवात केली तेव्हा ते कोणत्या भूमिका मांडतात देखील पाहणं महत्त्वाचं असेल। राज ठाकरे हे कदाचित त्यांच्या जुन्या ज्या आठवणी आहेत आनंद दिघे यांच्यासोबतच्या त्या देखील सांगू शकतात आणि एकंदर संपूर्ण भूमिका ज्या स्पष्ट करतील। मात्र आज शिवसेना ठाकरे गटाचे जो पक्ष आहे त्यावर देखील आज मनसे राज ठाकरे यांची तोफ धरणार आहे। त्यामुळे राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात हे देखील महत्त्वाचं असणार आहे। शुभम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।